बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या संदर्भात राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार उभे करण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्या विरोधात पोटनिवडणूक लढवण्यासाठी आपले राज्य सचिव आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. यावरच शरद पवार यांनी एक मोठे भाष्य केलं आहे. शरद पवार म्हणाले की बारामतीमध्ये उमेदवार देणे हे चुकीचे आहे असे मला वाटत नाही. बारामती अथवा राहुरी निवडणूक बिनविरोध करण्याचे काही कारण नसते. समोर कोणीतरी उभे राहिले हे पाहूनच निवडणुकीची तयारी करावी लागते. बारामतीत उमेदवार देणे हा काँग्रेसचा अधिकार आहे. परिस्थिती पाहून बारामतीत काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे सुनेत्रा पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. बारामती आणि राहुरी या दोन्ही पोटनिवडणुका आता बिनविरोध होणार नाही. या दोन्ही पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. शरद पवार यांच्या या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.